हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर पाहूया आज कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे आणि त्यावरती आपल्याला डिवाइन गायडन्स काय मिळत आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, माय एंजल, स्पिरिट गाइड, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. Archangel Michael, please guide me in this reading and protect me. Great spirits, please guide me. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. डिवाइन प्लीज गाइड मी. कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे, प्लीज गाइड मी डिवाइन. ओके, तर येथे दिसून येत आहे की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत ते लोक ॲक्च्युली खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे सकारात्मक विचारसरणीचे लोक आहेत. परिस्थिती कशीही असो त्यामध्ये काही ना काहीतरी ते सकारात्मकता शोधतातच. अशा प्रकारची लोक ह्या व्हिडिओ थ्रू कनेक्ट झालेली आहेत. तर येथे दिसून येत आहे यू आर व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन. तुमच्याकडे खूप जास्त पॉझिटिव्हिटी आहे, सकारात्मकता आहे. एक प्रकारे डिवाइनशी कनेक्टेड आहात, आध्यात्मिक जागृती झालेली आहे, अवेकनिंग झालेली आहे तुमची. अशा प्रकारची एनर्जी येथे पीक होत आहे. परंतु सध्याची जी काही परिस्थिती आहे येथे कुठेतरी दिसून येत आहे की तुम्ही खुश नाही आहात. जरी तुमच्याकडे सगळ्या काही गोष्टी असल्या, जरी तुम्हाला वाटत असेल की माझ्याजवळ पैसा आहे, फॅमिली आहे, नातेसंबंध आहेत, सगळ्या काही सुखसुविधा आहेत, परंतु येथे एनर्जी पीक होत आहे की येथे कुठेतरी एक प्रकारे नाराजी आहे, उदासीनता आहे, एक प्रकारे दुःखी एनर्जी आपल्याला येथे पीक होत आहे. सॅडनेसमध्ये तुम्ही आहात. तुमच्याकडे धन आहे, ऐश्वर्य आहे, सगळ्या गोष्टी आहे, परंतु येथे आनंदी नाही आहात तुम्ही. अशा प्रकारची एनर्जी आजच्या व्हिडिओ थ्रू आपल्याला येथे पीक झालेली आहे. तर नक्की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये सध्या दुःखी आहेत, सॅड आहेत. तर सॅड असण्याचे कारणही असू शकतात की त्यांच्या जीवनामध्ये जे काही रिलेशनशिप्स आहेत किंवा जे काही कार्मिक पर्सन्स आहेत त्यांच्या अराउंड, त्यामुळे येथे सॅडनेसची एनर्जी दिसून येत आहे. मे बी जे कोणी तुमच्याशी संबंधित आहेत ते लोक तुमच्याविषयी चांगला विचार करत नाही आहेत आणि त्यामुळे त्यांची एक निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला जाणवत आहे. असू शकतं ही एनर्जी तुमच्या जेथे तुम्ही कार्य करता, जेथे तुम्ही जॉब करता तेथे असेल, किंवा घरामध्ये, फॅमिलीमध्ये कोणी तुमचे नातेवाईक असतील, तुमचे पार्टनर असतील, किंवा इतरही कुठून तरी दुरून का होईना कोणीतरी तुमच्याविषयी वाईट विचार करत आहे आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती होताना दिसून येत आहे. असं नाही आहे की आपल्यासोबत असणारेच आपल्या बाबतीमध्ये असा विचार करतात, तर तसं नाही असू शकतं. काही लोक जे आहेत ते दुरून काहीतरी क्रिया करताना येथे दिसून येत आहे. मे बी त्या क्रिया ऑकल्ट सायन्सशी निगडीत असू शकतात, तंत्र क्रिया असू शकतात, किंवा आपण म्हणतो ना नजर दोष, किंवा इतरही अशा काही नेगेटिव्ह क्रिया आहेत, काळ्या क्रिया आहेत, त्या करण्याचा कोणीतरी दुरून प्रयत्न करताना आपल्याला इथे दिसून येत आहे. आणि त्यामुळे तुमची जी काही एनर्जी आहे सध्याची ही आपल्याला दुःखी जाणवत आहे. सगळं असून सुद्धा जर दुःखी एनर्जी जाणवत आहे तर याचा अर्थ नक्कीच कोणीतरी दुरून का व्हायना काहीतरी करण्याचा प्रयत्न येथे करताना दिसून येत आहे. मे बी ते वशीकरण असू शकतं, किंवा तंत्रमंत्र असू शकतं, ब्लॅक मॅजिक असू शकतं. अशा प्रकारची एनर्जी येथे जाणवत आहे अँड दिसून येत आहे. त्यामुळे तुम्ही सध्याची जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये एक प्रकारे दबाव तुम्हाला वाटत आहे, एक प्रकारे बर्डन तुम्ही फील करत आहात. थोडंसं तुम्हाला डिप्रेशन जाणवत आहे, थकान जाणवत आहे, थकावट वाटत आहे. काम जास्त नाही आहे पण तरीसुद्धा विनाकारण थकावट वाटत आहे, हातपाय दुखत आहेत, सांधे दुखत आहेत, किंवा इतरही हेल्थ रिलेटेड तुम्हाला आजार होत आहे. अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे. मे बी काहींच्या बाबतीमध्ये त्यांना रात्री झोप न लागणे, स्वप्न वाईट पडणे, दचकून उठणे, अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे. मे बी स्वप्नामध्ये त्यांना काहीतरी अशा गोष्टी दिसत असतील ज्यामुळे कधी कधी असं होतं, स्वप्नही असे पडतात की
काहीतरी पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज झाल्या आहेत आपल्यासोबत, अशा प्रकारची स्वप्न पडत असतात. तर त्यामुळे एक प्रकारे दबाव, तणाव निर्माण होतो. काहींना स्वप्नामध्ये काही जे बोलायचं असतं ते बोलता येत नाही, त्यांचा आवाज बाहेर पडत नाही, अशा प्रकारची एनर्जी येथे जाणवत आहे. आणि त्या स्वप्न इतके रिअल असतात की त्यावेळेस त्या स्वप्नामध्ये असताना असं वाटतं की हे सगळं खरं चाललेलं आहे. परंतु ज्यावेळेस कोणीतरी त्यांना दुसरं उठवतं, ॲक्च्युली त्यांना त्यावेळेस उठता पण येत नसतं, पण दुसरं घरातील व्यक्ती जर कोणी उठवतं, त्यानंतर त्यांना जाणवतं की आपण इथं रिॲलिटीमध्ये इथे आहोत. परंतु ॲक्च्युली स्वप्नामध्ये अशा प्रकारची घटना घडत असतात की त्या रिअल असतात, परंतु त्या आपल्या सबकॉन्शियस माइंडनुसार आपण पाहत असतो, परंतु त्या रिअल असतात. त्यावेळेस जे काही घडत असतं ते आपल्यासाठी रिअल असतं. तर नक्कीच अशा काही लोकांची एनर्जी येथे पीक झालेली आहे की ते सध्या बर्डनमध्ये आहेत. त्यांना दुरून कोणीतरी काहीतरी त्यांच्यावरती क्रिया करताना येथे दिसून येत आहे आणि त्याचं ओझं त्यांनी खूप जास्त घेतलेलं आहे. सध्याची जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये ते राहून राहून पुन्हा पुन्हा त्याच चक्रामध्ये अडकताना दिसून येत आहे. ॲडजस्ट करत आहेत परिस्थितीशी, आजूबाजूच्या लोकांशी, जे की तुम्हाला ॲडजस्ट करण्याची काही गरज नाही, तरीसुद्धा तुम्ही ॲडजस्ट करत आहात. दिस इज नॉट युअर राईट सेल्फ. म्हणजे हे तुमचं योग्य व्यक्तिमत्व नाही आहे. हे तुम्ही स्वतः नाही आहात की तुम्ही ॲडजस्ट करायला पाहिजे किंवा तुम्ही ह्या परिस्थितीमध्ये स्वतःला तुम्ही त्यामध्ये ॲडजस्ट करायला पाहिजे, असं काही करण्याची गरज नाही आहे तुम्हाला शक्यतो. परंतु तरीसुद्धा तुम्ही कोणत्या तरी नेगेटिव्ह एनर्जीच्या प्रभावाखाली येऊन सध्या स्वतःची सेल्फ जे आहे सेल्फला तुम्ही विसरलेले आहात. तर येथे नक्कीच अशा लोकांची एनर्जी पीक झालेली आहे की सध्या ते ज्याने त्या लोकांचं ऐकत आहेत. म्हणजे ॲक्च्युली त्या लोकांचं ऐकण्याची काही गरज नाही, त्या लोकांचं ऐकावं इतकं ते लोक एवढे व्हॅल्युएबल नाही आहेत, तरीसुद्धा त्या लोकांचं तुम्हाला ऐकावं लागत आहे. कारण की बिकॉज ऑफ युअर मॉरल्स, एथिक्स अँड तुमचे ते म्हणतात ना तत्व वगैरे, ह्यामुळे किंवा एक प्रकारे तुम्ही लोकांना खूप जास्त आदर देता, त्यांचा खूप जास्त सन्मान करता, तुमच्यात ते नैतिकता आहे, म्हणजे ते आपल्या सगळ्यांमध्येच असते. बट येथे कुठेतरी दिसून येत आहे तुमच्यातील संस्कारांचा, तुमच्यातील नैतिकतेचा येथे गैरफायदा नेहमी घेतलेला आहे. इतर लोक जे आहेत ते सतत तुमचा काही ना काहीतरी गैरफायदा घेत आहेत आणि तुम्हीही असू शकतं की तुम्हीही त्याला मान्यता देत आहात. तुम्ही त्याला म्हणजे ठीक आहे होऊ द्या, काय व्हायचं ते, कोण काय आपला फायदा घेणार आहे, तर थोडंफार तुम्ही त्याकडे निग्लेक्ट करत आहात, दुर्लक्ष करत आहात, ॲडजस्ट करत आहात. बट हे तुमचं रिअल सेल्फ नाही आहे, हे तुमची खरं तुम्ही वास्तव असे नाही आहात. तर नक्कीच तुमची रिअल सेल्फ खूप जास्त वेगळी आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेस योग्य ठिकाणी योग्य निर्णय घेतलेला आहे. योग्य व्यक्तीला योग्य प्रकारे तुम्ही उत्तरं दिलेली आहेत. योग्य प्रकारे तुम्ही परिस्थितीवरती ठाम उभे राहिलेले आहात. ती परिस्थिती कशीही असो, परंतु येथे एनर्जी पीक होत आहे की तुम्ही एक सरळ म्हणजे प्रत्येक गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही योग्य तोच निर्णय आजपर्यंत घेतलेला आहे. परंतु आज अशा काही लोकांची सध्याची कंडिशन अशी आहे की ते काहीतरी दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसार वागत आहेत. ॲक्च्युली तुम्हाला वागण्याची तर काही गरज नाही, पण तरीसुद्धा तुम्ही इन्फ्लुएन्समध्ये येत आहात कोणाच्या तरी, किंवा असू शकतं बाहेरून दुरून कुठून तरी तुमच्या जीवनाच्या हालचाली घडवल्या जात आहेत. तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडवल्या जात आहेत. तर नक्कीच येथे तुम्हाला या बाबतीमध्ये आजच्या व्हिडिओ थ्रू डिवाइन एनर्जीज नक्कीच काहीतरी गाईड करू इच्छित आहे की हे सर्व कोण करत आहे, का करत आहे, आणि यामधून तुम्हाला स्वतःची सावधानी, स्वतःची काळजी कशी घ्यायची आहे, या बाबतीमध्ये आजच्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला डिवाइन एनर्जीज गाईड करणार आहेत. तर नक्कीच पाहूया आपल्याला एनर्जी कोणाची मिळते. तर आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊया, आपल्या आराध्यांशी आपण कनेक्ट होऊया. नक्कीच आपल्याला ह्यामधून काही ना काहीतरी मार्ग मिळेल. किंवा असं होऊ शकतं की भविष्यामध्ये जर हे अशीच कंडिशन सुरू राहिली सतत तर तुमची जी काही सेल्फ आहे तिला तुम्ही विसरून जाल आणि तुम्ही दुसऱ्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये याल की आत्ताच कुठेतरी तुम्ही त्यातून बाहेर पडलेले आहात. की इथून मागच्या कालावधीमध्ये सुद्धा लोकांनी तुमचा खूप जास्त गैरफायदा घेतलेला आहे. तुमच्या पैशांचा असो, तुमच्यातील भावनांचा असो, तुम्ही इमोशनल आहात, सो इमोशनल फुल तुम्हाला केलेलं आहे. अनेक वेळेस तुम्ही त्यांनी तुम्हाला थोडंसं भावनिक केलं तर तुम्ही तुमचं सगळं काही देऊन टाकलेलं आहे. किंवा पैशाच्या बाबतीमध्ये असो किंवा इतरही काही गोष्टी असो, वस्तू असो, त्यांचा तुम्ही कधीही विचार केलेला नाही. तर येथे आत्ताच तुम्ही ह्या लूपमधून बाहेर आलेले आहात की तुम्हाला आता खरे लोकांचे चेहरे समजत आहेत. परंतु पुन्हा तुम्हाला काही निगेटिव्ह एनर्जीज त्याच
चक्रामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर येथे या बाबतीमध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओ थ्रू येथे डिवाइन सतर्क करत आहेत की तुम्हाला परत त्यामध्ये फसायचं नाहीये, पुन्हा त्या चक्रामध्ये तुम्हाला अडकायचं नाहीये. सो आजची ही डिवाइन एनर्जी जी काही पीक झालेली आहे तर त्यामध्ये आपल्याला पाहूया नेमकं काय गायडन्स मिळतंय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. My angel, spirit guide, divine energies, please guide me in this reading. Let's see. डिवाइन एनर्जीज प्लीज गाईड मी की बाहेरून कोणी काही अशा गोष्टी घडवत आहे का आणि त्या का घडवत आहे, तसेच त्यामागे कारण काय आहे आणि त्यावरती गायडन्स काय आहे. प्लीज डिवाइन गाईड मी. ओके. तर नक्कीच येथे आपण कार्ड्स काढलेले आहेत. तर यामध्ये आपल्याला इथे दिसून येत आहे की हे सर्व का घडत आहे तुमच्या जीवनामध्ये. बिकॉज तुमची एनर्जी जी आहे ती खूप जास्त येथे ॲडजस्टमेंट करत आहात तुम्ही परिस्थितीशी. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते कदाचित असू शकतं मागील काही गोष्टींना आठवून त्यांच्या जीवनामध्ये सध्याची जी काही एनर्जी आहे ती खूप जास्त येथे नेगेटिव्ह आपल्याला दिसून येत आहे. कोणीतरी दुरून काहीतरी विष कालवताना दिसून येत आहे तुमच्या नातेसंबंधामध्ये, तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये. कोणीतरी व्यक्ती अशी आहे जी तुम्हाला चांगलं आनंदात राहिलेलं त्याला देखवत नाही किंवा पाहवत नाही. अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे. तुम्ही एका चांगल्या ठिकाणी आहात किंवा तुमचं लाईफ खूप चांगलं चाललेलं आहे, तुमचं मॅरिड लाईफ खूप चांगलं चाललेलं आहे, तुमचं लक्झुरियस लाईफ आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये धन आहे, पैसा आहे, परंतु हे कुठेतरी त्या लोकांना पाहवत नाही आहे आणि ते दुरून काही ना काहीतरी तुमच्यावरती, तुमच्या भावनांवरती अटॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या इमोशन्सला येथे टार्गेट केलं जात आहे. सो नक्कीच ही एनर्जी मूनची आहे. सो मून इज इंडिकेटिंग फॉर आवर इमोशन्स. तर येथे तुमच्यातील भावनांना येथे टार्गेट केलं जात आहे. तुमच्या भावनांवरती डेव्हिल अटॅक्स केले जात आहे. तर मागील काही काळामध्ये सुद्धा खूप जास्त अटॅक झालेले आहेत, परंतु सध्याची स्थिती जी होती नॉर्मल होत होती. बट अचानकच तुम्हाला थोडंसं डिप्रेशन, टेन्शन जाणवत आहे. स्वतःला सेल्फ लॅकनेस
म्हणजे कमीपणा तुम्हाला जाणवत आहे, कमी लेखत आहात तुम्ही स्वतःला, सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा लो झालेला आहे, आत्मविश्वास तुमचा लो झालेला आहे, आत्मस्वाभिमान तुमचा येथे कुठेतरी दुखावलेल्याची एनर्जी येथे आहे. तर नक्कीच दुरून कोणीतरी येथे काहीतरी तुमच्या बाबतीमध्ये स्प्रेड करत आहे, काहीतरी अफवा पसरवत आहे, अशा प्रकारची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच त्यामुळे असू शकतं तुम्हाला तुमच्या हेल्थवरती सुद्धा काहीतरी क्रिया करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुमची हेल्थ बिघडावी, तुमचं आरोग्य बिघडावं, तुमचं जे काही सध्याचं लाईफ सुरू आहे ते बिघडावं, या बाबतीमध्ये सुद्धा काही ना काहीतरी क्रिया करण्याची तयारी त्यांची येथे दिसून येत आहे. मे बी तुमच्या जीवनाच्या संदर्भात सुद्धा येथे खूप जास्त आपल्याला बॅड एनर्जीज दिसून येत आहे. तर नक्कीच तुम्हाला येथे मला एनर्जी तर येथे जाणवत आहे की शिवशक्तीची एनर्जी आहे, तसेच हनुमान बाबांची एनर्जी आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे मंगळाची एनर्जी खूप जास्त जाणवत आहे, शनी महाराजांचंही कार्ड येथे जाणवत आहे. असू शकतं हे ज्या काही घटना तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत, काही काहींच्या जीवनामध्ये दिसून येत आहे की 7.7चा प्रभाव आहे. कारण की आता काही लोकांची 7.7 कदाचित सुरू होणार आहे, आय थिंक सो मेष राशींची. तर नक्कीच इतरही राशींच्या काही त्यांच्या जीवनामध्ये अंतर्दशा महादशा शनीच्या सुरू आहेत. तर येथे आपल्याला माहिती आहे की मंगळाची ऊर्जा येथे जाणवत आहे, मंगळ दोष काहींना असण्याची शक्यता असू शकतो. तर नक्कीच त्यामुळे सुद्धा कधी कधी आपल्या बाबतीमध्ये नेगेटिव्हिटी खूप जास्त पसरवली जाते. ज्यांच्या जीवनामध्ये मंगळ दोष असतो तर त्यांच्या बाबतीमध्ये इतर लोक खूप जास्त इन्फ्लुएन्स त्यांचं वाढवत असतात, त्यांच्या बाबतीमध्ये नेगेटिव्हिटी पसरवत असतात. इतर लोक त्यांच्या भावनांचा फायदा घेऊन त्यांना खूप जास्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असतात, बदनाम करण्याचा प्रयत्न येथे करत असतात. तर येथे नक्की जे जे कोणी मंगळाशी निगडीत आहेत, ज्यांचा मंगळ ग्रह गुरु आहे त्यांचा किंवा त्यांच्या राशीचा स्वामी आहे, तर अशांसाठी त्यांनी नक्कीच मारुती रायाची सेवा करण्याची गरज आहे, हनुमान चालीसेचं पठण करण्याची गरज आहे. तसेच मारुतीच्या मंदिरात जाऊन 11 पानांच्या रुईच्या माळ सुद्धा मंगळवारी शनिवारी तुम्हाला तिथे जाऊन ती घालायची आहे. तर अशा प्रकारचे काही उपाय केल्याच्या नंतर सुद्धा ही जी काही निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव असतो तो दूर होत असतो. परंतु येथे तुम्हाला नक्कीच येथे तुम्हाला डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे, तुम्हाला हनुमान बाबांची सेवा करायचीच आहे. तर यामध्ये कुठेही हायगई करण्याची गरज नाहीये. तर दिसून येते तुमच्याकडे धन जास्त आहे, पैसा जास्त आहे, एक लक्झुरियस लाईफ आहे तुमचं, तुमच्या जीवनामध्ये सगळ्या काही गोष्टी समृद्धता आहे. तर हे काही लोकांना पाहवत नाही. आपल्याला माहिती आहे कोणाचं जर चांगलं चाललेलं असलं, त्यांचं खूप मॅरिड लाईफ म्हणा किंवा इतरही स्टेटस त्यांचं चांगलं असलं तर ते कुठेतरी बिघडवण्याचा लोक प्रयत्न करत असतात, त्यामध्ये काही ना काहीतरी विष कालवण्याचा प्रयत्न करत असतात. तर येथे ह्या डिवाइन एनर्जीज असू शकतं जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत, कारण की येथे शिवशक्तीची एनर्जी आलेली आहे. तर नक्की शिवशक्ती तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. मात्र ह्या सर्व कन्फ्युजनच्या एनर्जीमध्ये तुमच्यावरती नेगेटिव्ह अटॅक्स सोडत आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये शिवशक्ती तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. बिकॉज सिक्स ऑफ वॉन्डचं कार्ड आणि द चॅरियटचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे तुमच्या आत्म्याचे साथी शिव आहेत. तर नक्कीच येथे तुमच्यातील जी काही एनर्जी आहे, जर कधीमधी जर तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप जास्त इनर वर्क केलेलं आहे पण तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये काही ना काहीतरी नेगेटिव्हिटी असतेच, तर येथे डिवाइन एनर्जीज तुम्हाला गाईड करत आहे. काळजी करू नका, तुमच्या आजूबाजूला एक प्रोटेक्टिव्ह शील्ड तयार केलं जात आहे. तर यामधून तुमचं काहीही कोणीही बिघडू शकणार नाही. तुम्ही त्या बाबतीमध्ये काळजी करू नका. जरी तुम्हाला मानसिकरित्या किंवा इमोशनली भावनिकरित्या तुम्हाला थोडंसं ताणतणाव जाणवत असेल पण तरीसुद्धा तुम्हाला ह्या एनर्जीमधून आपले शिवबाबा आणि आदिशक्तिमा तुम्हाला यातून बाहेर काढेल. तुम्हाला ह्या सर्व परिस्थितीमध्ये असं अडकून ठेवलं जाणार नाहीये. तर असू शकतं ही एक डिवाइन टेस्ट आहे, काही परीक्षा सुरू आहेत, तुमच्या मागील काही गोष्टी तुमच्या समोर येत आहेत आणि त्यामुळे तुम्ही कुठेतरी दुःखी एनर्जीमध्ये असू शकता. तर नक्कीच येथे शिवशक्ती तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. तर थँक्यू शिवशक्ती म्हणून तुम्हाला कमेंट करायचे आहे. धन्यवाद शिवशक्ती म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता, जय शिवशक्ती म्हणून सुद्धा कमेंट करू शकता किंवा जय हनुमान बाबा म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे. तर नक्कीच येथे तुम्हाला शिवशक्तींचं प्रोटेक्टिव्ह शील्ड मिळत आहे. प्रोटेक्टिव्ह शील्ड मीन्स सुरक्षा कवच तुम्हाला मिळत आहे. तर नक्कीच तुम्हाला ह्या सर्व एनर्जीमधून
बाहेर पडायचं आहे. ह्या सर्व एनर्जीमधून तुम्हाला सुरक्षा हवी आहे. तर नक्कीच तुम्हाला जय शिवशक्ती म्हणून कमेंट करायची आहे, जय हनुमान बाबा म्हणून कमेंट करायची आहे. यापैकी कुठलीही कमेंट तुम्हाला मात्र नक्की करायचीच आहे. तर येथे दिसून येत आहे तुम्हाला ह्या एनर्जीमधून शिवशक्ती प्रोटेक्ट करत आहेत. तुमच्यातील जी काही पॉझिटिव्हिटी आहे, तुमच्यातील जी काही सकारात्मकता आहे ती पुढील काही काळामध्ये आणखीन वाढणार आहे. जरी तुम्हाला वाटत असेल मी सध्या खूप जास्त कन्फ्युजनमध्ये आहे, मला डिप्रेशन जाणवत आहे, मला कशामध्ये मन लागत नाही आहे, मला दुःखी वाटत आहे, माहिती नाही का असं होत आहे, मी सध्या लो फील करत आहे, तर त्याची काळजी करू नका. कारण की काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये वेगाने घडत आहे. नाईट ऑफ सॉर्टचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे. एंजल्स तुम्हाला येथे प्रोटेक्ट करत आहे. एंजल्स तुम्हाला खूप जास्त सकारात्मकता तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे. जर तुम्हाला बटरफ्लाईज दिसत असतील, जर तुम्हाला काही सकारात्मक अशी पोस्ट दिसत असतील, व्हिडिओ दिसत असतील, काही तुम्हाला एंजल्सचे साईन दिसत असतील, काही चांगले चांगले सॉंग्स तुमच्या कानावरती येत असतील, तर नक्कीच येथे तुम्हाला एंजल प्रोटेक्ट करत आहे आणि तुम्हाला हेही सांगत आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत, काळजी करू नका. पुढील काळामध्ये खूप चांगले बदल तुमच्याकडे येत आहेत. तर दुरून एक व्यक्ती येथे दिसून येत आहे. मेल फिमेल कोणी असतो टॅरोटमध्ये, येथे एनर्जी असते. तर दुरून कुणीतरी महिला किंवा पुरुष तुमच्यावरती नजर ठेवून आहे आणि ती तुमच्याकडेच पाहत आहे. सो ते तुमच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी आपल्याला क्रिया करताना दिसून येत आहे. तर दुरून कुणीतरी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये लक्ष घालत आहे, काही ना काहीतरी तुमच्या बाबतीमध्ये विचार करत आहे, काहीतरी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या व्यक्तीला तुमचं चांगलं चाललेलं काही बघवतच नाही आहे. तर नक्कीच ही एक ब्लॅक एनर्जी आहे, नेगेटिव्ह एनर्जी आहे. सो ह्या नेगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव दूर व्हावा यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज रिमूव्ह ऑल ब्लॅक एनर्जीज अँड सेंडर बॅक टू सेंडर इमिजिएटली. तर नक्कीच जी काही बर्डनची स्थिती होती ती दूर होत आहे. प्रभू श्री राम तुमच्या सोबत आहेत. तर नक्कीच येथे मंगळ म्हणजे जय हनुमान बाबा तसेच श्री रामांची सुद्धा एनर्जी आपल्याला येथे जाणवत आहे. तर अनेक जे तुमचे इष्टदेव आहेत ते तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. सो तुम्हाला इथे घाबरण्याचं कारण नाहीये. ही परिस्थिती आहे ती लवकरच चेंज होताना आपल्याला दिसून येत आहे. तर पाहूया कधीपर्यंत ही परिस्थिती चेंज होते. एंजल्स प्लीज गाईड मी. ही जी काही परिस्थिती आहे ती कधीपर्यंत चेंज होणार आहे. ओके, पीसफुल रिझोल्युशन येत आहे. काही शांतता पूर्ण मार्ग तुमच्याकडे येत आहे. एंजल प्लीज गाईड मी. ही परिस्थिती कधीपर्यंत रिमूव्ह होत आहे. ओके, तर नक्कीच येथे एंजल्स तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे. नो नीड टू वरी, काळजी करण्याची गरज नाही आहे. एंजल्स तुमच्या सोबत आहेत. तर पीसफुल रिझोल्युशन तुमच्याकडे येत आहे. तर कधीपर्यंत येत आहे? विदिन द नेक्स्ट फ्यू वीक्स, पुढील काही आठवड्यामध्येच तुमच्याकडे खूप जास्त पीसफुल म्हणजे शांततापूर्ण मार्ग तुमच्या जीवनामध्ये निघत आहे. विदिन द नेक्स्ट फ्यू वीक्स. फ्यू वीक्स म्हणजे पुढील काही आठवड्यामध्ये. तर रिमेन पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्ह विचार करू नका. कारण निगेटिव्ह विचार केला तर निगेटिव्हिटी तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल. तुम्ही आत्ताच कुठेतरी ह्या सर्व निगेटिव्हिटीमधून बाहेर पडलेले आहात. तर तुम्हाला डिवाइन एनर्जीज येते, एंजल्स येते, तुमचे एंजल्स तुम्हाला सांगत आहेत की तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे, पॉझिटिव्हिटीमध्येच राहायचं आहे. तर हे लेट गो करा. काही ज्या गोष्टी आहेत तुमच्या मनामध्ये असू शकतात, काही गोष्टी असतील मागील, तर त्या लेट गो करा. तर नक्कीच कॉम्प्रोमाइजची जी स्थिती होती तर त्यामध्ये सुधारणा होताना आपल्याला दिसून येत आहे. तुमच्याकडे जे कोणी असा प्रकार करण्याचा प्रयत्न करत आहे तर ती व्यक्ती तुमच्या जीवनातून निघून जात आहे. तुमच्याकडे एक चांगली शुभ बातमी येताना आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच लवकरच काही कालावधीमध्ये ह्या गोष्टी तुमच्या जीवनातमधून दूर निघून जाणार. तर जे कोणी सध्या असं बर्डन फील करत आहे
तर की त्यांच्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी का घडत आहे आणि ते ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे. तर त्यांच्यासाठी आपण काही मेसेजेस घेऊया. काय गायडन्स त्यांना दिलं जात आहे डिवाईनकडून. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, प्लीज गाईड मी. काय गायडन्स मिळते डिवाईन प्लीज. ओके, अराउंड स्प्रिंग म्हणजे असू शकतं वसंत ऋतू. म्हणजे आता मागे काही मे महिन्यामध्ये काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडून गेल्या आहेत का, की त्याचा हा सर्व इम्पॅक्ट आहे. कोणी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येऊन गेली आणि त्यानंतर ह्या सर्व गोष्टी सुरू झाल्या, असं असू शकतं. किंवा मे महिन्यामध्ये असं काहीतरी घडलं ज्याचा इम्पॅक्ट तुम्हाला आत्ता जाणवत आहे. कारण की इथे कार्ड्स आपल्याला इथे दिसून येत आहे. काहींना त्यांच्या लहानपणच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आठवत आहेत. त्यांना लहानपणी कशा प्रकारे ट्रीट केलं गेलं अशा काही गोष्टी त्यांना आठवत आहेत. ते काही ट्रिगर्स तुम्हाला मिळताना इथे दिसून येत आहे. असू शकतं काही बाबतीमध्ये तुम्ही चांगलं वागत आहात, रेसिप्रोकेशन तुमचं चांगलं आहे, परंतु तरीसुद्धा तुम्ही त्यामध्ये असमाधानी स्वतःला समजत आहात. जसे की आपण पहिले पण टॅरोटमध्ये कार्ड काढले त्यावेळेस सुद्धा दिसून येत होतं की तुम्ही सध्या दुःखी एनर्जीमध्ये आहात. तर तुम्हाला इथे डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे. तुम्हाला बिलकुल कोणाच्या टर्म आणि कंडिशनवरती चालण्याची गरज नाही आहे. तुम्ही आहात ते खूप जास्त सक्षम आहात आणि खूप जास्त तुम्ही ॲडव्हान्समध्ये आहात. त्या लोकांच्यापेक्षा तर तुम्ही खूप जास्त पुढे गेलेले आहात आणि तुम्हाला ह्या 3D लेवलच्या लोकांकडून कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही आहे, ना तुम्हाला त्यांच्या अटींवरती चालायचं नाही आहे. बिकॉज तुम्ही जे काही कार्य करत आहात ते अटींना धरूनच करत आहात. तुमचा कर्म एकदम क्लिअर मार्गावरती तुम्ही चालत आहात, क्लिअर पाथवरती तुम्ही चालत आहात. तर तुम्हाला कुणाच्याही दबावाखाली काम करण्याची गरज नाही आहे, कुणाच्याही अटींवरती काम करण्याची इथे गरज नाही आहे. यासाठी तुम्हाला डिवाइन एनर्जीज गाईड करत आहेत. सो तुम्हाला नक्कीच ही रीडिंग जी आहे क्लेम करायची आहे. तर पाहूया. बॉटमची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे सिक्रेट्स. तर काही सिक्रेट्स आहे तुमचे, जे काही रहस्य आहे तुमचे ते लवकर कुणाला सांगू नका, कारण की लोक ऐकून घेतात बट त्याचं काही त्यांच्या ते मनात ठेवतील असं नसतं. सो काही सिक्रेट्स तुम्ही कोणाला सांगू नका, कारण की सगळेच लोक आपल्यासारखे नसतात. तर इथे डिवाइन एनर्जी तुम्हाला गाईड करत आहे. सध्या तुमचे जे काही सिक्रेट्स आहेत मनातील, तुम्ही चांगले आहात पण ते दुसऱ्यांना नका सांगू, या बाबतीमध्ये डिवाइन तुम्हाला गाईड करते. वन लास्ट मोर मेसेज घेऊया. वन मोर. तर असू शकतं तुमच्या आजूबाजूला कोणीतरी अशी व्यक्ती आहे की ती खूप जास्त तिचं बॅड हिस्ट्री आहे, तिची जी काही हिस्ट्री आहे ती चांगली नाही आहे. तर नक्कीच येथे तुम्हाला त्या बाबतीमध्ये काही पुरावे इव्हिडन्स मिळताना दिसून येत आहे. डिवाइन एनर्जीज तुम्हाला आता काही ना काहीतरी संकेत देतील, काही ना काहीतरी पुरावा तुम्हाला मिळेल की कुणीतरी व्यक्ती आहे जी तुमच्या विरोधात नेगेटिव्ह कार्य करत आहे, तुमच्या विरोधात नक्कीच काही ना काहीतरी कारवाया करताना दिसून येत आहे. आणि ती जी कोणी व्यक्ती आहे ती क्रिमिनल बॅकग्राऊंडची आहे. सो तुम्हाला डिवाइन एनर्जी येथे गाईड करत आहे. तुम्हाला 12 नंबर जे आहे, 12 नंबर त्याला अवॉइड करायचं आहे, त्याला दुर्लक्ष करायचं आहे. कुणी 12 नंबरच्या फ्लॅटमध्ये राहत असेल, कुणी 12 त्याची जन्मतारीख असेल, किंवा कुणी असू शकतं काहीतरी 12 नंबरशी निगडीत आहे, अशा व्यक्तीपासून तुम्हाला दूर राहायचं आहे. अशा व्यक्तीपासून तुम्हाला दूर राहायचं आहे, कारण की लॉ इन्फोर्समेंट, टेम्पटेशन, क्रिमिनल हिस्ट्री अवॉइडिंग द 12. तर नक्कीच येथे तुम्हाला काही पुरावे मिळताना त्या व्यक्तीच्या संदर्भात दिसून येत आहे. असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये प्रेग्नेन्सी सुद्धा काही महिलांची येथे दिसून येत आहे. कोणी प्रेग्नेंट महिला आहे तर त्यांनी खूप जास्त सतर्कता बाळगण्याची गरज आहे, कारण की प्रेग्नेन्सी टेस्ट इंटरप्रेट कन्व्हिन्सिंग मदर फिगर. तर असू शकतं कोणीतरी मदर फिगर आहे. तुम्ही प्रेग्नेन्सी ज्या महिला आहेत प्रेग्नेंट त्यांनी खूप जास्त काळजी घेण्यासाठी येथे डिवाइन एनर्जीज त्यांना गाईड करत आहे. सो आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू नक्कीच काही ना काहीतरी क्लॅरिटी मिळालेली असेल. तर ज्यांना ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, आणि ज्यांना ज्यांना
असं वाटत आहे की त्यांच्यावरती दुरून कुणीतरी काहीतरी ब्लॅक एनर्जीज किंवा काही ना काहीतरी नेगेटिव्हिटी सेंड करण्याचा प्रयत्न करत आहे. बिकॉज असंही दिसून येत आहे की ती व्यक्ती दूर राहत आहे, कुठेतरी तुमच्या शहरामध्ये नाही. तर नक्कीच तुम्हाला ह्या सर्व एनर्जीपासून दूर व्हायचं आहे. तर जय हनुमान बाबा, जय शिवशक्ती. प्लीज प्रोटेक्ट मी, किंवा मला सुरक्षा प्रदान करा, किंवा फक्त जय शिवशक्ती किंवा जय हनुमान बाबा म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला सुरक्षा प्रदान केली जाईल. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. ज्यांना ज्यांना पर्सनल रिडिंग हवे आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला नक्कीच व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा आणि माझे व्हिडिओ सगळीकडे शेअरही करा. सो थँक्यू.